नमस्कार मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, हा जे प्लॉट दिसतो हा प्लॉट जाग्यावर चारी मारून जागेवरच कोया टाकलेल्या आहेत आणि त्या कोया उगवल्यानंतर त्याच्यावर पहिली छत्री आणि दुसरी छत्री आल्यावर आपण कलम बांधले आणि इथं थोडंसं उशिरा बांधलेलं आहे, पण खूप छान आहे. याला आपल्याला औषध लावता येतं याच्या खोडाला, आणि कुठं काय झालं का पण आता ही खूप छान दिसतंय. ह्याला सोडावं लागतंय, सोडून एकदा बांधावं लागतं. ते तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, ही पहिली पट्टी आपण बांधलेली आहे. हा तुळजापूरमधला प्लॉट आहे. हे 2 एकरचा प्लॉट आहे आणि सगळं हे आंबा केशरच आहे, दुसरी भेळ मिसळ नाही. ह्याच्यात आता काय आहे घोळ ते तुम्हाला दाखवतो. बघा, इथं आपण ही काडी बांधलेली आहे केशरची आणि ह्याच्या बाजूला ही खुंटावरचा एक आलेला आहे. बघा, ही काढणं फार महत्त्वाचं आहे. इथं कळलं पाहिजे शेतकऱ्याला, किंवा मग आपण सांगायचं. ही खुंटावर फूट आहे आणि ह्याच्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. या पाचर बांधल्यानंतर आता ही केशरची काडी आहे. ह्याचा थोडा शेंडा मारला म्हणजे इथं ह्याचा डाळा होतो. ह्याला काठी लावायची नाही, काय गरज नाही. मात्र ही दोन्ही बाजूनं आपण सोडल्यानंतर ती दोन्ही बाजूनं ही सोडून देते, म्हणून ह्याला ही पाचर सोडून देत असतं, म्हणून ह्याला आपण सुतळीनं बांधत असतो. बघा मित्रांनो, थोडं अद्दर बांधायचं म्हणजे पुन्हा सोडायला सोपं जातं. बस एवढंच. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय एवढाच होता. आपण कलम बांधल्यानंतर घ्यावायची काळजी, ती पट्टी सोडणे, त्याला सुतळी बांधणे आणि त्याच्या बगलफुटा कुठं आहेत का बगलफूट ती काढणे. आता हे एकदम ओके झालं. ही पूर्ण खोड आता आपल्याला औषध लावायला, भिरड किंवा तुमची आळी असेल याच्यासाठी ही खोड एकदम क्लिअर मस्तपैकी झालं आहे. 2 फूट 2.5 फूट ह्याच्यावरची हा ढाळा होईल आणि ही केशर आंब्याची बाग छान फुटेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.